कोकण पर्यटन विकास संस्था आयोजित कोकण आंबा महोत्सवाच्या आज नाशिक येथे पिनॅकल मॉलमध्ये सह्याद्री फार्मचे कार्यकारी संचालक आणि प्रगतिशील शेतकरी विलासराव शिंदे यांच्या शुभ हस्ते शानदार उद्घाटन झाले। नाशिककर दरवर्षी कोकण आंबा महोत्सवाची आतुरतेने वाट पाहत असतात। यंदा आंबा पीक चांगलं आलं असल्यामुळे मोठ्या संख्येने कोकणातील रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग जिल्ह्यातून आंबा उत्पादक शेतकरी नाशिक येथे आंबा महोत्सवात सहभागी झाले आहेत। या आंबा महोत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे येथे फक्त कोकणातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांनाच स्टॉल दिले जातात। शिवाय शेतकऱ्यांनी आंबा नैसर्गिक पद्धतीने पिकवावा अशी अट असते। या ठिकाणी सहभागी होणारे शेतकरी गेली अनेक वर्ष आंबा विक्रीसाठी सहभागी होत असल्यामुळे स्थानिक ग्राहकांशी त्यांचा परिचय झालाय। त्यामुळे शेतकरीही ग्राहकांना नैसर्गिकरित्या गवतामध्ये पिकवलेला आंबा पुरवत आहेत। त्याचबरोबर कोकण पर्यटन विकास संस्थेने आंबा, काजू, फणस, करवंद इत्यादींपासून बनवलेला कोकण मेवा विक्रीसाठी ठेवलेला आहे। शिवाय कोकण पर्यटन विषयक माहिती देण्यासाठी कोकण पर्यटन मेळा आयोजित केलेला आहे। निसर्गाचे वरदान लाभलेल्या कोकणातील रमणीय सागर किनारे, वॉटर स्पोर्ट, त्याचबरोबर सागरी किल्ले, ऐतिहासिक ठिकाणे, पुरातन मंदिरे अशा विविध पर्यटन स्थळांची माहिती या ठिकाणी उपलब्ध करून दिली आहे। कृपया नाशिककरांनी या उत्सवाचा लाभ घ्यावा। या उद्घाटन प्रसंगी महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्सच्या नाशिक शाखेचे चेअरमन श्री संजय सोनवणे, चेंबरच्या ॲग्रिकल्चर कमिटीचे चेअरमन राजारामजी सांगळे, संस्थेचे संचालक आणि आंबा महोत्सवाचे आयोजक दत्ता भालेराव आणि आंबा उत्पादक शेतकरी उपस्थित होते। सदर आंबा उत्सव 12 मे पर्यंत पिनॅकल मॉल येथे सकाळी 11 ते सायंकाळी 8 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे। आपल्या नाशिकमध्ये पिनॅकल मॉलमध्ये आजपासून तर 12 तारखेपर्यंत कोकणातील सर्व शेतकऱ्यांनी मिळून आंबा महोत्सव इथे आता आयोजित केलेला आहे आणि मला वाटतं एक अतिशय चांगला उपक्रम जिथे स्वतः शेतकरी आणि ग्राहकापर्यंत त्याचा माल तो पण डायरेक्ट पिकलेल्या स्वरूपामध्ये घेऊन येतो आहे आणि त्यातून जे काही आपण आज एखाद्या फळाच्या बाबतीतले जे शंका असतात बऱ्याचदा, ते फळ जे आहे ते मुळात ओरिजिनल ठिकाणून आलं आहे का, त्याचबरोबर ते योग्य पद्धतीने पिकवलं आहे का, अशा बऱ्याच ज्या शंका असतात त्या शंकांना इथं सर्व ठिकाणी म्हणजे फाटा जाऊन आणि तो एक खात्रीशीर जे आपण जे म्हणतो की एक उत्तम दर्जाचं आंबा आपल्याला आज इथे उपलब्ध झाला आहे, नैसर्गिकरित्या पिकवलेला आणि स्वतः शेतकऱ्याकडून आलेला। त्यामुळं त्याच्या बाबतीतली दर्जाच्या बाबतीतली खात्री ही या महोत्सवाच्या निमित्ताने नाशिककरांना मिळते। मला वाटतं याला नाशिककरांनी जास्तीत जास्त प्रतिसाद द्यायला हवात आणि त्याचबरोबर आलेल्या शेतकऱ्यांचा त्यांचा उत्साह त्यांनी त्या निमित्ताने वाढवावा। अशा प्रकारचे उपक्रम जास्तीत जास्त महाराष्ट्रात चालवावेत। तर या अर्थाने आपण ग्राहकांनी या महोत्सवाकडे बघावं आणि त्याला जास्तीत जास्त प्रतिसाद द्यावा असं मला आवर्जून सांगावंसं वाटतं। खरं तर आपण आपल्या पुऱ्या देशात जर पाहिलं तर शेतकऱ्यांचं जे दुखणं आहे, पिकवता येतं पण विकता येत नाही आणि त्यामुळे मग जे काही एकंदरीत कोंडी होते, अतिशय चांगल्या प्रकारे पिकवलेला एखादा माल, दर्जेदार माल, त्याचबरोबर निसर्गाशी झगडून मोठ्या कष्टातून पिकवलेला माल, तर त्याचं योग्य पद्धतीने मूल्यवर्धन होत नाही आणि दुसरीकडे ग्राहकाला पण आपण बघतोय तर ग्राहकाचं पण जे काही बाजारपेठेमध्ये शोषण होतात, डुप्लिकेट माल बऱ्याचदा खपवला जातो आणि तो पण जास्तीच्या किमतीमध्ये काही नावं सांगून, आज आता हापूसच्या बाबतीत जर पाहिलं तर खूप मोठ्या प्रमाणात हापूस दक्षिणेकडून येतोच, मद्रासकडून येतो किंवा बँगलोरकडून येतो आणि तो हापूस हा रत्नागिरीहून आला आहे, देवगडून आला आहे या नावाखाली तो खपवला जातो। एकतर दर्जाच्या दृष्टीने पण तो एका अर्थाने थोडासा खालच्या दर्जाचा असतो, निकृष्ट असतो, पण किंमत मागताना ही सगळी देवगड आणि किंवा रत्नागिरीची मागितली जाते, तर त्या अर्थाने ग्राहकाचंही शोषण होत असतं। त्यामुळे या दोन्हींनाही मला वाटतं ग्राहकाला आणि त्याचबरोबर शेतकऱ्यांना दोघांनाही जोडणारा आणि दोघांचं हित साधणारा हा महोत्सव आहे। या महोत्सवासाठी माझ्या मनापासून शुभेच्छा। त्याचबरोबर दत्ता भालेराव आमचे मित्र, त्यांनी यासाठी पुढाकार घेतला, त्यांना धन्यवाद की असा महोत्सव त्यांनी नाशिकमध्ये आयोजित केला आहे। जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी याच्यामध्ये सहभागी व्हायला हवं। आता जेवढी संख्या आहे ती संख्या अजून वाढावी या दृष्टीने पण प्रयत्न व्हायला हवेत। त्या दृष्टीने पण जे काही सह्याद्रीच्या वतीने सहकार्य असेल ते पण या निमित्ताने मी देऊ इच्छितो। पुढच्या वर्षी महोत्सव होताना अजून जंगी होईल, आपण याच्या बाबतीत काम करूया, बरोबर मिळून काम करूया। तसंच आंब्याचा महोत्सव झाला आहे तसंच आपण द्राक्षाचा महोत्सव करूया। म्हणजे आपल्याच नाशिकमधले द्राक्ष, चांगल्या उन्नत द्राक्ष आपल्या शहरातल्या लोकांना बघायला मिळत नाही, असाही प्रश्न असतो, तर तो येणाऱ्या हंगामामध्ये आपण तोही करूया। या दोन्ही अर्थाने मी आपल्याला धन्यवादही देतो आणि शुभेच्छा देतो। dirty.
आंबा महोत्सव नाशिकमध्ये उत्साह सुरू झालेला आहे. आता शिंदे साहेबांच्या हस्ते उद्घाटन झालेलं आहे. आपण नाशिककरांना काय आवाहन कराल? आंबा महोत्सव कोकण पर्यटन विकास संस्थेचा आणि नाशिककर ही एक साधारण 17-18 वर्षापासूनची एक काय म्हणता येईल आपली एक प्रकारची युती झालेली आहे. लोक आंबे खायचं थांबतात, पण आम्हाला सारखं विचारत राहतात. मार्च एप्रिलपासून सुरुवात होते प्रश्न विचारायला. पण आपल्याला महोत्सव करायचा असल्यामुळे मोठ्या प्रमाणावरती जेव्हा आंबा उपलब्ध होईल तेव्हाच आपल्याला महोत्सव करता येतो आणि आपण जनरली अक्षय तृतीयेच्या आजूबाजूला हा महोत्सव करतो. तर माझं नाशिककरांना विनंती आहे की साधारण आपल्या टायपमध्ये 38 कोकणातले शेतकरी आहेत, ते टप्प्याटप्प्याने इथे येणार आहेत आणि एक भव्य महोत्सव यावर्षी होऊ शकतो. त्याचं कारण असं की गेले 2-3 वर्ष जे आहे आंब्यामध्ये थोड्या तक्रारी होत्या किंवा आंब्याचं प्रमाण कमी होत चाललं, पण भगवंताच्या कृपेने यावर्षी आंबा भरपूर उपलब्ध होणार आहे आणि नाशिककरांनी त्याचा नक्की आस्वाद घ्यावा. तुम्हालाही माहिती या ठिकाणी आज मार्केटमध्ये इतके गडबड चालू आहे आंबे पिकवण्याच्या पद्धतीमध्ये. आंबा सगळा हापूसच असतो, सगळा चांगलाच असतो, पण पिकवण्याची जी पद्धत आहे ती आरोग्याला खूप घातक आहे. आणि आंबा महोत्सव जो आपला आहे कोकण पर्यटन विकास संस्थेचं, याचं एक इतक्या वर्षात नाव झालेलं आहे की इथे तुम्हाला गॅरंटीड शेतकऱ्यांनी प्रॉपर गवतात आणि लाकडी पेटीतच पिकवलेला आंबा मिळेल. ही मी तुम्हाला एक आयोजक म्हणून खात्री देतो. तुम्हाला स्वतःला पण याची अनेक वर्षांपासूनची खात्री आहे. परंतु ह्या लोक जे एवढं आपलं जर पीक घेऊन इथं आलेले आहेत, माझी नाशिककरांना विनंती आहे की आपणही थोडंसं 2 पावलं पुढे या. भले थोडेसे कमी घ्या, पण हापूस आंबा हा प्रॉपर घ्या, कारण तुम्हाला मार्केटच्या आंब्याचे खूप घातक परिणाम होणार आहे. तर इथे मात्र तुम्हाला गॅरंटीचा आंबा मिळेल. आणि तुम्हाला जर असं काय वाटत असेल मार्केटमधला तुम्ही कुठलाही आंबा घेऊन मी गॅरंटी देतो की तो केमिकलनीच पिकवलेला आहे, कारण व्यापाऱ्यांना आता इथं थांबण्याची कळच नसते. इथे तसं नाही, इथे सगळे शेतकरी आहेत आणि लिमिटेड लोक असले तरी आपण छान काम करतो. आणि मी परत एकदा सांगेल की यावर्षी चांगला आंबा आहे. आंबा थोडासा अजून स्वस्त पण होईल. 12 तारखेपर्यंत साधारण मेच्या आपण इथे असणार आहोत, तर आपण या सगळ्यांनी याचा आस्वाद घ्यावा. धन्यवाद. नाशिकमध्ये किती जागी भरवणार आहे स्टॉल? नाही, आपण इथेच भरवतो. यस. आणि 17, 18, 19ला ह्यावर्षी आपण नवीन उपक्रम करतोय की आपण थोडंसं राज्याच्या बाहेर इंदोरला पण करतो आहोत. पुढच्या वर्षी आपल्याला साधारणपणे सुरतला पण वाढवायचं आहे, म्हणजे जिथे आंबा एक 500-600 किलोमीटरपर्यंत पोहोचू शकेल अशा विविध ठिकाणी आपल्याला जाण्याची एक तयारी आहे. आणि थोडंसं जर पीक जर पुढच्या वर्षी चांगलं असलं तर आपण पुढच्या वर्षी, जसं लोकांना काय होतं की आपण आंबा महोत्सव उशिरा करतो, पण मग लोकांना बाहेरनं मार्केटातनं तो बळजबरी तो चुकीचा आंबा घ्यावा लागतो. त्याच्यावरती आपण असा पर्याय काढला आहे की एक छोटंसं आउटलेट संस्थेचं कायम चालू राहील. आंब्याच्या पहिल्या दिवसापासून जेव्हा आंबा उपलब्ध होईल तोपासून तो कोकणातला आंबा संपेपर्यंत आपण एक आपल्या ऑफिसच्या खाली एक युनिट कंटिन्यू चालू ठेवणार आहे. आंबा महोत्सवाच्या काळात ते पण युनिट इथेच असेल, पण आंबा महोत्सव जेव्हा नसेल तेव्हाही लोकांना प्रॉपर आंबा पुरवण्याची आपली संस्थेने जबाबदारी घेतलेली आहे. आतून या, आतमधून या. रेडी. त्यांना हातात घ्या 2-3 आणि वास वगैरे. समोर पप्पा बंद करू.